मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करत आहे. सांगणं एकच आहे की आम्ही दोन्ही कलावंत गोवाखेडचे आहेत, मी दापोलीचा आहे. नक्कीच आम्हा दोघांनाही शेवटपर्यंत शांततेचं आणि प्रेमाचं सहकार्य कराल एवढीच एक छोटीशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या पहिल्या फेरीला मंडळी सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं बघा, ही वंदना यारना प्रिय माझा यारसिक जना वंदना यारना प्रिय माझा यारसिक जना साथ द्यावी तुमची आज या क्षणात, साथ द्यावी तुमची आज या क्षणात. वंदना यारना प्रिय माझा यारसिक जना. ही वंदना यारना प्रिय माझा यारसिक जना. सुस्वागतम 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 33 कोटी देवांमध्ये ज्या रमलेला पूजेचा पहिला मान अशा श्री विघ्नहर्त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ आणि ज्यांच्या घटनेवरती अख्खा आपला हा देश चालत आहे त्या भाग्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर या गावचे ग्रामदैवत आणि माझ्या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन शाहीर बाळकृष्ण उर्फ शाहीर पप्प्या जोशी नैमित्त शाखा श्रीकृष्ण कला मंच केंद्र आम्हा सर्वांचे
या ठिकाणी जमलेल्या तमाम नाचप्रेमी वर्गाला शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम करण्याची ज्याने आम्हाला संधी दिली नक्कीच महालक्ष्मी आणि आई जाखमाता या मंडळाचे सर्व पदाधिकारी, या मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बर्गे साहेब, उपाध्यक्ष संदीप कुभारकर, सेक्रेटरी दीनानाथ वाडकर, सखाराम आंबरे, विकास वाडकर. त्याचबरोबर आम्हाला आजचा हा कार्यक्रम ज्याने सुचवला नक्कीच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, आपल्या पूर्ण खेळ नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आज नाव आहे अशा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन दादा कदम यांनी आजचा हा आम्हाला कार्यक्रम सुचवला आहे. शाहिरी मानाचा मुद्रा करतो या ठिकाणी सचिन बुवाना देखील. त्याचबरोबर या मंडळाने आम्हा दोघांवरती जो विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली आहे त्यासाठी या मंडळाला आपल्या धन्यवाद देतो. आणि खास करून जेव्हा हा कार्यक्रम ठरवण्यात आला त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की या मंडळातला जो युवा वर्ग आहे, जे तरुण मंडळी आहेत, त्याने पुढाकार घेऊन आता हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार आहे. नक्कीच मी सर्वांना विनंती करेन या सर्व तरुण वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी खास कुलवंडी गावाहून आमचे मित्र रोहितदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य वस्ताद शाहीर अनंत मांडवकर यांचे शिष्य आणि यांचे पुत्र अमोलदादा मांडवकर. त्याचबरोबर आमच्या गावचे आमचे मित्र संजयदादा जाधव. त्याचबरोबर खास साखरगावहून या ठिकाणी आमचे मित्र राजूदादा खेडेकर हे देखील खास साखरगाव हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचबरोबर खेळ आणि आमच्या दापोलीहून मोठ्या प्रमाणावर आमचं सिद्धेश असेल चव्हाण किंवा आपल्या खेळचे सर्व माझे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो मंडळी. त्याचबरोबर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला ढोलकीची साथ करतात दापोली तालुक्यातील नामवंत असे दोन्ही हे माझे ढोलकीपट्टू हेमंतदादा दुबळे आणि एक उगवता तारा पारसदादा हुगणे. त्याचबरोबर कीबोर्डसाठी मला अनेक वर्ष ते साथ करतात आमचे मित्र ललितदादा येसरे. आणि आज त्यासाठी मला पहिल्यांदाच आमच्या या कार्यक्रमामध्ये मला साथ देत आहेत सुमितदादा जाधव, सुमित कुले. त्याचबरोबर म्हणजे मला अनेक कार्यक्रमामध्ये कीबोर्डची साथ मिळते. आपण पाहत असाल की मंदिराच्या समोरच्या बाजूला मला जो कीबोर्डची साथ देणारा मुलगा आहे त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नसून एक उत्तम प्रकारचा दापोलीचे शो असू दे किंवा आपल्या अगदी राजापूर पर्यंत किंवा मुंबईचे शो असू दे, सगळ्या कार्यक्रमामध्ये मला साथ देणारा आमचा मित्र साईदादा कर्देकर आपल्याला दोन्ही डोळ्याने दिसत असून जी कला आपल्याला जमणार नाही ती आज दादा आमच्या या ठिकाणी आमच्यासाठी सादर. धन्यवाद. या टाळ्यांची साथ आम्हाला शेवटपर्यंत अशी मिळावी एवढी छोटीशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि फार वेळ न घेता या ठिकाणी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थोडा एक मान करला. आमचे कार्यक्रम अनेक कार्यक्रम झालेले आहेत आणि नक्कीच बुवा नामवंत आहेत. बुवांचं नेहमी आम्हाला तुरेवाल्यांना जे तुरेवाले त्यांच्यासोबत येतात
त्यांना नक्की सांगणं असतं की जे तुरेवाले शाहीर आहेत त्यांनी पुरुषाची बाजू श्रेष्ठ करायची आहे आणि शक्तिवाले शाहीर आहेत ते आदिमाया पार्वतीची बाजू हे श्रेष्ठ करत आहेत आणि नक्कीच बुवा आजचा कार्यक्रम देखील त्या प्रकारचा होणार आहे। मात्र याची सुरुवात बुवा म्हणाल करूया, सुरुवात पहिल्यापासूनच घेऊया ना बुवा ना? हा, तुमचा आवाज असेल तर कार्यक्रमाला मजा येणार आहे, कारण बुवा दुसरी बारी पेटवतात त्याच्यामुळे थोडीशी मी जरा फुंकर मारतोय, बुवा नंतर आपोआप पेटणारच आहे। म्हणून बघा काय म्हणायचंय, बुवा इथेच आहे त्याच्यामुळे जोरात ओरडायची पण गरज नाही। बुवा नक्की तुमचं आम्हाला सांगणं असतं की तुम्ही पुरुषाची बाजू श्रेष्ठ करायची। बुवा नक्कीच या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेन पुरुषाची बाजू श्रेष्ठ करण्याचा आणि नक्की या ठिकाणी शब्द देतो की माझ्या माय माता या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना मान खाली घालायला लावणार नाही, असं नक्की या ठिकाणी आम्ही दोघे काही कार्यक्रम नक्की सादर करू। म्हणून बुवानं देखील माझं सांगणं आहे, बुवा जर बुवा तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला आदिमाया पार्वतीची बाजू श्रेष्ठ करायची आहे, बुवा विषय जुना आहे पण लोकांसाठी नवा आहे। काय म्हणायचंय, बुवांची एंट्री होते, आता बुवा शक्तिवाले आहेत बरोबर ना? आज बुवा शक्तिवाले म्हणजे बुवा राधा आहेत, बुवा आज पार्वती आहे बरोबर की नाही? मग बुवांच्या एंट्रीला गाणं डॉन कसा वाजू शकतो? हे बरोबर नाही काय बोला बुवा, हे बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही आज या ठिकाणी शक्तिवाले आहेत त्याच्यामुळे बुवा तुम्ही आज डॉन नाही, बुवा आजचा हा डॉन श्रीकृष्ण आहे। आता तुम्ही नंतर येऊन म्हणाल महिला पण डॉन होऊन गेल्या, पण बुवा आजचा हा श्रीकृष्णाचा जो या शक्तीतून झगडा आहे याच्या मधला बुवा आजचा डॉन तुम्ही नाही। तुमच्यासाठी बुवा मै हू डॉन हे गाणं वाजायला पाहिजे का? तुम्हीच सांगा नाही ना? बुवांसाठी गाणं बुवा मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय आणि पुढच्या बारीला येताना बुवा तुम्ही नक्की हे लक्षात ठेवा आणि पुढच्या बारीला साईडला बुवांसाठी हे गाणं वाजलं पाहिजे। अश्विनी ये ना करू कसा तुझ्या विना थोड्याशा मिरच्या लागल्या असतील पण तुम्ही बुवा डॉन नाही, शक्तीतून बुवा तुम्ही जर स्त्रीची बाजू मांडताय तर बुवा तुम्ही अश्विनी घ्या, अजून कुठल्या तरी घ्या, पण बुवा तुम्ही स्त्रीची सुरुवात करायला पाहिजे हे एवढं सांगणं आहे। आणि या ठिकाणी बुवांचं स्तवन होतं, नक्कीच बुवा तुमच्या स्तवनाला पण हात घालतोय। तुम्ही नेहमी या ठिकाणी आल्याला आम्हाला आयोजकांनी सांगितलंय की महालक्ष्मी आणि आई जाखवंत यांच्यावरून गीत झालं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी आम्हाला देखील वाटतं म्हणजे की आम्ही ज्या ठिकाणी जातो ज्या देवळात जातो त्या आईचं गुणगान आम्हाला गाणं हे आमचं देखील कर्तव्य असतं। मात्र बुवांचं सांगणं असतं की स्तवन तुम्ही आईचं घ्यायचं नाही, तुम्ही पार्वती शंकराचं घ्या, पार्वतीचं घ्यायचं नाही। पण बुवा हा कार्यक्रमच आज आईच्या दरबारात आहे तर तिच्यासाठी हे गीत झालं पाहिजे। मात्र तुमच्या सांगण्यावरून बुवा या ठिकाणी मी फक्त तुमच्या गवळणी आपल्या तुमच्या स्तवनाची आणि गवळणीची फक्त काठ घेणार आहे आणि स्तवन आईवरून घेतलं म्हणून मी स्तवनाची काठ देखील आईची घेणार आहे, लक्षात घ्या बुवा। बघा बुवांचं स्तवन काय होते बघा, हो माझ्या जाखमतेचे रूप दिसते खूप छान, महालक्ष्मीचं हे रूप हो दिसते खूप छान, हिरवा शाल वसुंधरा न्याली माझी अंबाबाई हसते गोऱ्या गाली। बुवा तुमचं स्तवन होतं आणि त्याला बुवा उत्तर बघा कसं देतोय, आईचं या ठिकाणी गुणगान गाणार आहे पहिल्या गाण्यात, लक्षात द्या। हो नवरात्रीच्या यदीनी, हो नवरात्रीच्या यदीनी आज सजला आहे थाट, हो या सणाची आई आम्ही पाहत असतो वाट, कारण मुंबईच्या 12 घरा गणपती जातात आणि गणपती नंतर वाट पाहत असते दसऱ्याची। म्हणून काय म्हणायचंय बुवा, या सणाची गाई आम्ही पाहत असतो वाट, जाग माता महालक्ष्मी आई
महालक्ष्मी आई पहिलं वंदन हे करतो तुमच्या पायी महालक्ष्मी आई पहिलं वंदन हे करतो तुमच्या पायी महालक्ष्मी आई पहिलं वंदन करतो तुझ्या पायी पहिलं वंदन करतो तुझ्या पायी नवरात्रीच्या सजला आहे थाटे यजनाची गाय पाहत वाट माता महालक्ष्मी आई माता महालक्ष्मी आई पहिलं वंदन हे करतो तुझ्या पायी माता महालक्ष्मी आई पहिलं वंदन हे करतो तुझ्या पायी माता महालक्ष्मी आई पहिलं वंदन करतो तुझ्या पायी माता महालक्ष्मी आई पहिलं वंदन करतो तुझ्या पायी हो जाग माता महालक्ष्मी आई पहिलं वंदन हे करतो तुमच्या पायी वा नक्कीच जर का तुम्हाला स्तवन पटलं असेल तर पुढच्या तुमच्या बारीमध्ये मान्य कराल या ठिकाणी माझं स्तवन सादर करतोय लक्ष असू द्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा पहिले वंदन माझे विघ्नहर्त्या श्री गजाननाला दुसरे वंदन माझे अहो माता पिता त्या गुरुजनाला तिसरे वंदन माझ्या आणि या कामदेवतेला आणि चौथे वंदन करून सुरुवात करतो अहो या जमलेल्या रसिक जनाला अहो पहिला मुजरा मी या रसिक जनाला करणार आहे अहो पहिला मुजरा मी या रसिक जनाला करणार आहे कारण तुमच्याच कृपा आशीर्वादाने हा शाहीर पप्या घडणार आहे आणि मग या ठिकाणी बघा फार शेर घेत नाही उशीर बराच झालेला आहे 2 वाजलेले आहेत आणि म्हणून माझं स्तवन घेतोय बोल लक्ष असू द्या हो नवरात्रीच्या आज या सणाला हर्ष झाला
रुपयाचा पारितोषिक आले. त्याचबरोबर संतोष परशुराम यादव यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आभार आहे. त्याचबरोबर श्री समीर भुवड सरपंच हेतली महादेवाडी, त्याचबरोबर सोनाली डेकोरेशन गाव चाकाला यांच्याकडून देखील 200 रुपयाचं असं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुनील तुंबाडकर यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर रोहित जाधव यांच्याकडून जेपीवरून 200 रुपयाचं पारितोषिक आले. या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. बघा संवाद झालाय, गणाला सुरुवात करतोय. बुवा नक्कीच बुवानी गणामध्ये देखील त्यांची बाजू या ठिकाणी श्रेष्ठ केली, कारण बुवाने देखील या ठिकाणी आज एक सुंदर गण सादर केलाय की पार्वतीच्या मलापासून गणपती बाप्पा तयार झालेला आहे. एक सुंदर विषय या ठिकाणी बुवा मांडलाय. बुवा नक्कीच तुमच्या मागून जात असताना ज्या वेळेला पार्वती मातेने बनवलेल्या गणाचं ज्या वेळेला मुंडकं छाटलं जातं आणि बुवा त्यावेळेला भगवान शंकराने पुन्हा एकदा गजमुखाचं मुंडकं आणून या ठिकाणी शिर आणून गणपती बाप्पाला बसवलेला आहे. बुवा हा नक्कीच या ठिकाणी मी विषय श्रेष्ठ करू शकत होतो, मात्र या ठिकाणी उशीर फार झालाय, म्हणून माझ्या गणाला सुरुवात करतोय. लक्ष द्या बुवा, नक्कीच तुम्हाला जर पटलं असेल तर पुढच्या बारीमध्ये येऊन सांगाल. गण सादर करतो. श्रमाचा विसावा तुझ्या नामात आहे, या सागराचे पाणी गणा तुझ्या नयनात आहे. हृदया क्षमा शांतीच भांडार, दया क्षमा शांतीच भांडार तुझ्या हृदयात आहे. आणि साऱ्या रोगाचं औषध गणा तुझ्या चरणात आहे. म्हणून बघा, गणपती बाप्पा जाऊन काहीच दिवस झाले आणि गणपती बाप्पाला जाण्याचं खरं दुःख काय ते आपले कोण कोकणी माणसालाच विचारावं. आणि म्हणून या ठिकाणी माझं गण बघा, लक्ष असू द्या. हो हे श्री गणा शिवनंदना, तुझी आठवण होते मना, तू परतून यावे पुन्हा, दर्शन द्यावे भक्त जना. हे बाप्पा तू परतून यावे पुन्हा, दर्शन द्यावे भक्त जना.
तुझी आठवण होते मला, तुझी आठवण होते मला. घरतून यावे तुझ्या यावे वंदनाला, घरतून यावे तुझ्या यावे वंदनाला. घरतून यावे रोज तुझी केली मनोभावे आरती, तुझ्या कृपेने वाढो ज्ञानात स्फूर्ती, तुझ्या कृपेने वाढो ज्ञानात स्फूर्ती, तुझ्या कृपेने वाढो ज्ञानात स्फूर्ती. राहो लक्ष तुझे, राहो लक्ष तुझे सदा मवरती, रूप पाहून येते आनंद बलती, रूप पाहून येते आनंद बलती, रूप पाहून येते आनंद बलती. गेला गवला चैना मला, गेला गवला चैना मला. मी विनवणी करतो तुम्हा, मी विनवणी करतो तुम्हा. घरतून यावे पुन्हा यावे वंदना, घरतून यावे पुन्हा यावे वंदना. घरतून यावे पुन्हा यावे वंदना, घरतून यावे पुन्हा यावे वंदना. तुझ्या भक्तीची गेली आम्हीच साठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण. बघा ज्यावेळेला गणपती बाप्पा आपल्या घरी आलेला असतो आणि नक्की सगळे आरती संध्याकाळी आरती, काही गावांमध्ये रात्री वाडेवाले आल्यावर आरती, कुठले नाच आले आरती, आणि नक्की आपण या भक्तीची साठवण या ठिकाणी म्हणजे गणपती बाप्पा करतो. आणि नक्की ज्यावेळेला गणपती बाप्पा आपल्याला निघून जातात त्यावेळी खरोखर त्यांची आठवण ही अगदी दुसऱ्या दिवसापासून त्या क्षणापासून आपल्याला यायला लागते. म्हणून बघा काय म्हणायचंय, तुझ्या भक्तीची केली आम्हीच साठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण, रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण. यावे परतून लागलो, यावे परतून लागलो पाहायला वाट पण आता पासून करतो पैशाची साठवण, आता पासून करतो पैशाची साठवण, आता पासून करतो पैशाची साठवण. बरोबरला गणपत गेला, बरोबरला गणपत गेला. विनंती करतो तुम्हा, विनंती करतो तुम्हा. तू घरतून यावे पुन्हा यावे वंदना, घरतून यावे पुन्हा यावे वंदना, घरतून यावे पुन्हा यावे वंदना, घरतून यावे पुन्हा यावे वंदना. हे श्री गणेश वंदना, हे श्री गणेश वंदना. तुझी आठवण होते मला, तुझी आठवण होते मला. घरतून यावे पुन्हा
बघा गोवा सवण झालंय, गण झालंय आणि सर्व रसिक या ठिकाणी नक्की आतुरतेने वाट पाहत असतात गोवांच्या गवळणीची. गोवाने सुंदर विषय सादर केलाय, नक्कीच या दादा या ठिकाणी त्यांना वाट नाही यायला. मला सांगून गेले या ठिकाणी हे जर 100 रुपयाचं पारितोषिक आले नक्कीच सर्व नाचणाऱ्या मुलांसाठी आहे. म्हणजे तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मुलांकडे सुपूर्द करतोय. बघा बुवा सुंदर अशी गवळण बुवाने सादर केले. ज्या वेळेला श्रीकृष्णाचं त्या बाळकृष्णाचं या ज्या वेळेला जन्म झाला आणि त्याला त्या तुरुंगातून रात्रीचे काढलं, अतिशय सुंदर विषय या ठिकाणी बुवाने सादर केलाय. मात्र बुवा तुम्ही ज्या वेळेला मायाबरोबर नांदगावला बारी केली किंवा अजून आपल्या खेडमध्ये सुद्धा बारी केली त्यावेळेला बुवांचं सांगणं असायचं की तू आपलं नाव कशाला लावतोस. आता मला सांगा लहानपणी माझं नाव बाळकृष्ण ठेवलंय. आता बुवांना हे माहित नव्हतं कारण मला लहानपासून सर्व पप्पा नावाने ओळखतात म्हणून मी बालीला सुद्धा आज पण बघा माझं पप्पा नाव बॅनरवरती आहे ना काका अध्यक्ष बुवा. आता लोकांना आवडतंय, लोकांना आवडत नाही का पप्प्या? मावशी पप्प्या आवडत ना तुमच्यावर घरात पप्प्या आहे, बुवांना आवडत नाही. मग तेव्हा काय करायचं बुवा? तेव्हा पप्प्यावरून गाणं घ्यायची. गवळण झालं ना की बुवा पप्प्यावरून गाणं काहीतरी घ्यायचं. एवढूसा माझा पप्प्या मगाशी बुवाने सादर केलंय. बुवा रात घे बात घे, बुवा तिकडे झालं तिकडे सोडून द्यायचं. आता तुम्ही काय मागे खाल्लं काय पियालं होते बुवा या ठिकाणी काय करायचं या रसिकांना नवीन द्या. आजचा विषय आहे बाळकृष्णाचा, हा नक्की चांगला आहे बुवा, मी त्याला काय वाईट म्हणणार नाही. पण पप्प्या तुम्ही बुवा पहिल्यांदा घ्यायचा. आता माझ्या पप्प्या घेऊन घेऊन दमलो हो माझ्या बच्चा आणि म्हणून या ठिकाणी बुवाने आज बाळकृष्ण घेतलेला आहे. तर बुवा नक्की या ठिकाणी मला अभिमान वाटते की मला वाटते घरच्यांना कदाचित माहित होतं की मोठा झाल्यावर मी तुरेवाला होणार आहे आणि हा श्रीकृष्ण होणार आहे म्हणून बुवा माझं या ठिकाणी बाळकृष्ण नाव ठेवलंय. मात्र नाव घ्यायला या ठिकाणी बुवा मला काय लाज वाटत नाही कारण माझं हे बुवा आधार कार्डवरचं सगळीकडे बुवा नाव माहित आहे. मात्र पप्प्या लोकांना आवडतं म्हणून मी पप्प्या घेतो. आणि बुवा या ठिकाणी तुम्ही पप्प्याचा विषय घेतला नाही बाळकृष्ण घेतलात म्हणून बुवा एक चांगला विषय या ठिकाणी रसिकांसमोर सादर केलाय. त्याची ताट देखील बुवा त्या प्रकारचे देणार लक्ष असू द्या. बुवांना जास्त तापवणार नाही कारण बुवा जेवढे बोलले तेवढंच बोलणार आणि आयुष्यभर बुवा सांगतोय दुसरी बारी जर तुम्ही भरकडलात ना तर गाठ पप्प्या बुवाची आहे कारण पप्प्या बुवा काय चीज आहे हे सचिन बुवांना नक्की माहिती आहे. आणि बुवा वाकड्या मेडीला वाकडा नेम काढणारा बुवा आहे. त्याच्यामुळे सरळ बारी करायची सरळ. जर वाकड्यात गेला तर रसिकांना पण माझं सांगणं आहे की शेवटपर्यंत थांबायचं. बुवाची नाही साला काढली तर या ठिकाणी नाव सांगणार नाही. बुवा म्हणून बघा काय म्हणायचं कोणता ब्रेक केलाय त्याने
काय होती? अरे हा बाल किसना घरी आणलाय उसना बदलाय कसल्या मातीचा. अरे हा बाल किसना घरी आणलाय उसना बनलाय कसल्या मातीचा. आहे ना गवळी जातीचा. व नक्की हा श्रीकृष्ण गवळी जातीचा होता आणि त्याचा व अभिमान आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, आहे ना गवळी जातीचा याला काढलंय म्हणतात रातीचा. व या कृष्णाला रातीचाच काढलाय. म्हणून बघा रातीचा या ठिकाणी श्रीकृष्णाला काढल्यानंतर श्रीकृष्ण पुढे काय म्हणते ते बघायचं. या कानाला अहो काढला रातीचा. वा याला म्हणतात कटिंग. अहो या कानाला काढला रातीचा ठाऊक आहे माझ्या मनाला. अरे या कानाला काढला रातीचा ठाऊक आहे माझ्या मनाला. पण हे राधे तू काय करतेस ते पण लोकांना सांग. फसून जातेस तू अन्याला. फसून जाते तू अन्याला. दूध देते साऱ्या जनाला. फसून जाते तू अन्याला. दूध देते साऱ्या जनाला. फसवून जाते नवऱ्या दयाला. दूध देते साऱ्या जनाला. बघा या ठिकाणी माझी गवळण सादर करतोय. अरे राधेला माझ्या मुरलीची नशा चढलेली आहे. अहो या राधेला माझ्या मुरलीची नशा चढलेली आहे. खूप दिवसांनी राधेची अहो मला भेट पडलेली आहे. मला पाहून ही थोडीशी बिघडलेली आहे. अहो मला पाहून ही थोडीशी बिघडलेली आहे. अशी विपरीत गोष्ट आम्हा दोघात घडलेली आहे. म्हणून बुवा या ठिकाणी माझी गवळण सुद्धा मी साधी आहे. कोणतीही अश्लीलता या ठिकाणी माझ्या गवळणीमध्ये नाही आहे. मात्र माझ्या गवळणीचा अर्थ जर तुम्ही पुढच्या बारीला जर दिलात ना दुसऱ्या तर बुवा तुम्ही खरे नामवंत शाहीर. नाहीतर बुवा दुसऱ्या वरला उत्तर मी देणार त्याचा पहिल्या वरला देणार नाही. बघा तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा. मात्र तुम्ही बड्या गुरुचे चेले आहात. या ठिकाणी आज तुम्ही किती सच्चे आहात ते या रंगमंचावरती लोक सुद्धा बघणार आहेत. म्हणून बघा काय म्हणायचं. हो सांग किती मी पाहू वाट. हे राधे अगं सांग किती मी पाहू वाट रानात.
बघा नक्की मगाशी या ठिकाणी आपल्या जवळच्या गावावरूनच या ठिकाणी दादाने मगाशी मला वाटतं नातूनगरवरून आलेले आहेत। हे सर्व आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजे ते आपलं शिमगा असू दे, गणपती बाप्पा असू दे किंवा आता नवरात्र असू दे, आपल्या या कोकणातील जे सांस्कृतिक सर्व कार्यक्रम आहे, आपल्या कोकणाची जी खरी ओळख आहे ते आपले हे सर्व आज शूटिंग करणारे दादा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवतात। त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतोय। बघा काय म्हणायचंय, हो सांग किती मी पाहू आज रानात राधे तुलाच वाजवतोय, ए राधे अगं राधे तुलाच वाजवतोय अलगुंज वनात, 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 सांग किती मी पाहू आज रानात, सांग किती मी पाहू आज रानात, राधे तुलाच वाजवतोय अलगुंज वनात, राधे तुलाच वाजवतोय अलगुंज वनात।
वाजवतोय हे राधे अगं तुलाच वाजवतोय आय शपथ अगं तुलाच वाजवतोय अलगुंज वनात वा नक्कीच अपेक्षित आहे तुमच्याकडे नाही गवळ्यांचा अर्थ वा बघा श्री आकांश चंद्रशेखर बर्गे चाकोळ यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे नाच मंडळ आवारे वा या ठिकाणी बुवांचा प्रश्न होता 2 स्त्रियांपासून एका राजाचा जन्म झाला त्या राजाचं नाव काय बुवांची प्रत कुठे बुवा कदाचित या ठिकाणी प्रत नाही आहे मात्र असा तुमचा प्रश्न होता 2 स्त्रियांपासून एका राजाचा जन्म झाला बुवा त्या राजाचं नाव काय असं नक्कीच त्या तुमच्या प्रश्नातून विचारलं आणि ग्रंथाचं नाव काय बुवा नक्कीच तुमच्या प्रश्नाला आज हात घातलाय या ठिकाणी बुवा अभिमानाने सांगतोय की ग्रंथ या ठिकाणी आज मी आणलेला नाहीये मात्र पुढची ज्या वेळेला आपली बारी होईल ज्या वेळेला आपली भेट होईल त्यावेळेला ग्रंथ आणेल मात्र तुमच्या बुवा उत्तर प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते बुवा लक्ष असू दे बघा बुवा त्या राजाचं नाव होतं दिलीप आणि त्या राजाला 2 पत्नी होत्या मात्र राजाच्या निधनानंतर त्याच्या वंशाला राजपुत्र हवा असतो आणि म्हणून या दिलीप राजाच्या दोन्ही ज्या पत्नी आहेत त्या खूप मोठी तपश्चर्या करतात आणि त्यांच्या तपश्चर्येला भगवान शंकर देखील प्रसन्न होतात आणि या तपश्चर्येतून या दोघींना या ठिकाणी पुत्ररत्न या ठिकाणी प्राप्त होतं आणि या पुत्राचं नाव आहे बुवा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भागीरथ भागीरथ राजाचं नाव या ठिकाणी तुमच्या बुवा प्रश्नाचं उत्तर आहे जर बुवा पटलं असेल तर नक्कीच पुढच्या वारीला बुवा मान्य करा आणि जर चुकीचं असेल तुम्हाला ग्रंथ हवा असेल तर नक्कीच पुढच्या बारीला बुवा घेऊन या ठिकाणी माझा प्रश्न या ठिकाणी म्हणजे मी बुवांना लेखी दिलेला आहे मात्र कलगीधुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार या ठिकाणी सर्व रसिकांना देखील माझा प्रश्न अवगत असावा या ठिकाणी माझा प्रश्न आहे बुवा आजच्या बारीसाठी बुवा नक्कीच तुम्ही या आधीच्या प्रश्नाचं उत्तर फोडले तुमचं नक्कीच या ठिकाणी मान सन्मान देखील आम्ही केलेला आहे तुम्ही त्याचा उल्लेख देखील केला व आजचा प्रश्न आहे बुवांसाठी एका सापाने कोणत्या राजाला विना दिला त्यामुळे कोणत्या जीवांचे प्राण वाचले त्या राजाचे त्या सापाचे व त्या वाचलेल्या जीवाचे नाव काय बुवा उत्तर असेल तर ग्रंथ आधारे सादर करायचं आहे धन्यवाद Thank you.